Importance of accurate measurement. Welcome students. In the sixth lesson, that is measurement of physical quantities, we already learnt about what is physical quantity and what are the types of physical quantities, and we already learnt about the difference between the mass and weight, and then after we learnt about the standardized measurement, and in that case we learnt MKS and CGS systems, and after that we learned how System International, that is SI units, are prepared, and how in the Bureau of Weights and Measurement Department of Paris these equipments are kept, and how the prototypes of these all that is the meter bar and the solid cylinder of 1 kilogram mass are distributed all over the world, and they are kept in the laboratories and institutes of different countries. Okay, now we are going to learn about the importance of accurate measurement. Accurate म्हणजे अचूक किंवा अचूकता आणि मेजरमेंट म्हणजे मापन. तर या दोनही गोष्टी म्हणजे मेजरमेंट तर करायचंच आहे, पण ते ॲक्युरेट कसं होईल हे आपण पाहिलं पाहिजे. कारण आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की काही ठिकाणी इजिप्तसारख्या देशामध्ये क्युबिटचा उपयोग केलेला गेलेला होता. क्युबिट हे एक असं मापन करण्यासाठी वापरलं जाणारं साधन होतं, युनिट, एक इन्स्ट्रुमेंट होतं की ज्याच्या सहाय्यानं ते डिस्टन्स मोजायचे, आणि ते स्टँडर्ड असं त्या काळामध्ये बनवलं गेलं होतं. मग या काळामध्ये, आधुनिक काळामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये एवढी प्रचंड प्रगती झालेली आहे, नवीन नवीन इनोव्हेशन आलेले आहेत, ॲडव्हान्समेंट्स आलेले आहेत. मग त्यांचा उपयोग करून आपण मेजरमेंट किती चांगल्या पद्धतीने अचूक ॲक्युरेट करू शकतो याचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत. ठीक आहे, चला सुरू करूयात. Importance of accurate measurement. Let us observe a few methods of measurement and identify what is wrong in them. तुम्हाला या ठिकाणी 4 चित्र दाखवण्यात आलेली आहेत. There are 4 figures in the slide and you have to observe and identify which is wrong and which is correct method of measurement. Okay, let us see. In the first method, measurement of length of a line is taken by hand. या पहिल्या चित्रामध्ये काय केलेलं आहे, तर हाताच्या वितीच्या सहाय्याने मेजरमेंट घेण्यात आलेलं आहे. मग हे राईट आहे का रॉंग आहे हे तुम्ही ठरवा आता. ठीक आहे. This method is inaccurate and wrong. हां, त्यांनी सांगितलं तुम्हाला आता ही मेथड कशी आहे, तर इनॲक्युरेट म्हणजे ही अचूक नाही आहे. ठीक आहे, चुकीची आहे, आणि रॉंग आहे. ठीक आहे, हां, याच्यातून अचूक मापन करता येत नाही, त्यामुळे चुकीचं आहे. In the second method, milk is poured from one glass to another. या दुसऱ्या चित्रात काय केलेलं आहे, तर मिल्क असेल किंवा कुठलंही एखादं लिक्विड असेल, म्हणजे पेट्रोल असेल किंवा ऑइल असेल किंवा तेल असेल किंवा मग आणखी काही असेल, पाणी असेल, तर ते एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात ओतून असं मोजता येतं का. पहा, There are no markings on the glass to indicate the volume of liquid. बघा, म्हणजे या ग्लासवर कोणत्याही प्रकारच्या खुणा नाही आहेत. जसं तुम्ही जर पाहिलं असेल की लिटरच्या मापावर खुणा असतात किंवा इंजेक्शन्सवर खुणा असतात, होय ना, तर तशा पद्धतीच्या कोणत्याही खुणा या कोणत्याही काचेच्या ग्लासवर नाही आहेत. तर त्यामुळे ही मेथड कशी असणार आहे, राईट असणार आहे की रॉंग असणार आहे, ॲक्युरेट असणार आहे की इनॲक्युरेट असणार आहे. पहा, Thus, there is no accuracy of measurement in this process. म्हणजे अचूकता इथे कुठे येणार नाही. अंदाजाने आपण हा ग्लास भरत आहोत, होय ना, त्यामुळं ही मेथड जी आहे मेजरमेंटची ती रॉंग आहे, इनॲक्युरेट आहे. In the third method, fruits are weighed using a double pan balance. आता या ठिकाणी फळं ही काय केली जाते, तर डबल पॅन बॅलन्स म्हणजे तराजूने, 2 पारड्याच्या तराजूने ती मोजली जात आहेत. ठीक आहे, तर मग आता या ठिकाणी काय केलेलं आहे, एका पारड्यामध्ये 1 किलोग्राम वजनाचा दगड ठेवलेला आहे, हो की नाही, किंवा 1 किलोग्राम वस्तुमानाचा दगड ठेवलेला आहे असं आपण म्हटलं तर जास्त योग्य होईल, आणि दुसऱ्या पारड्यामध्ये फळं ठेवलेली आहेत. ठीक आहे, म्हणजे काय केले जाते त्या ठिकाणी, आता प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा या पारड्याने 1 किलोग्राम वजनाच्या किंवा वस्तुमानाच्या दगडाने जेव्हा जेव्हा आपण मापन करू तेव्हा तेव्हा काय होणार आहे, प्रत्येक वेळेस अचूकच मापन होत राहणार आहे, होय ना, का बदलणार आहे प्रत्येक वेळेस माप, नाही बदलणार.
तर 1 किलो वस्तुमानाच्या या दगडामुळे आपल्याला जे वजन करून मिळणार आहे ते प्रत्येक वेळेस अचूक मिळणार आहे, ॲक्युरेट आपल्याला या ठिकाणी त्याचं मास किंवा वेट मिळणार आहे. पाहूयात. But the instrument does not have a central indicator. हां बघा, आता या मापनामध्ये काय चूक झाली त्यांनी सांगितलं की इथे मध्यभागी तुम्हाला सेंट्रल इंडिकेटर जो वजन समसमान झालेला काटा असतो, दाखवण्यासाठी वापरलेला काटा असतो, तोच काटा इथे नाही आहे मध्यभागी, फक्त धरायला मूठ आहे इथे, होय ना. हां, म्हणजे या ठिकाणी आपल्याला फक्त अंदाजाने पाहावं लागेल की दोन्ही बाजू एका विशिष्ट रेषेमध्ये आलेल्या आहेत का, ठीक आहे, समांतर आलेल्या आहेत का, असं पाहून वजन करावं लागेल. मग ते वजन देखील इतकं म्हणजे 100% आपण ज्याला म्हणतो तेवढं ॲक्युरेट होणार नाही, ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये पण थोडेसे दोष राहणारच आहेत. The two inaccurate measurement. In the fourth method, length of a line is measured in two different ways. आता पहा, या ठिकाणी रूलर्स ठेवलेले आहेत, म्हणजे पट्ट्या ठेवलेल्या आहेत, ठीक आहे. आता या रूलर्स पासून त्यांनी काय केलेलं आहे, दोन वेगवेगळ्या रेषा त्यांनी मोजण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग या पहिल्या रूलर्स पासून जी काही त्यांनी रेषा मोजलेली आहे ती ज्या पद्धतीने मोजलेली आहे ती पद्धत आणि दुसऱ्या रूलर्सच्या सहाय्याने ही रेषा मोजलेली ती पद्धत कोणती तुम्हाला योग्य वाटते आणि कोणती अयोग्य वाटते हे तुम्ही ठरवा आता, ठीक आहे. पहा. But in both the methods, the rulers used do not have zero marked on them. बघा, दोन्ही पद्धतीमध्ये झिरो मार्किंग करण्यात आलेलं नाही की कुठून झिरो सुरू होतो, ठीक आहे. तर जनरली अशा काही पट्ट्या बाजारात असतात की त्यांच्या सुरुवातीला इथे झिरो मार्किंग नसतं. मग अशा पट्ट्या जर आपण विकत घेतल्या तर आपल्याला कुठून मोजायचं, एक पासून मोजायचं का कुठून मोजायचं हे कळत नाही, त्यामुळे झिरो मार्किंग असणं गरजेचं आहे, ठीक आहे. आणि इथे दुसऱ्या पट्टीमध्ये मात्र काय केलेलं आहे, मोजताना त्यांनी 2 सेंटीमीटरपासून मोजायला सुरुवात केलेली आहे, ठीक आहे. मग हे एकूण माप किती झालं, जवळपास 8 सेंटीमीटरपर्यंत मोजलं गेलं. म्हणजे ही पण पद्धत मोजण्याची चुकीची आहे. म्हणजे कधी कधी काय होतं, इन्स्ट्रुमेंटमध्ये दोष असतो, तर कधी कधी आपण स्वतःहून मोजताना दोष निर्माण होतो, ठीक आहे. दोन्ही पद्धतीमध्ये अशा पद्धतीने काही चुका राहून जातात आणि त्यामुळे मापन चुकीचं केलं जातं, ठीक आहे. Thus, even this method will introduce an error in measurement. म्हणजे अशा पद्धतीने मापनातल्या चुका ज्या आहेत, एरर इन मेजरमेंट निर्माण होऊ शकत असतात, ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने कधी कधी यंत्रामध्ये बिघाड असतो किंवा यंत्र चांगलं असतं आणि आपण ते चुकीच्या पद्धतीने हाताळत असतो, म्हणून असे काही बिघाड किंवा एरर्स या ठिकाणी निर्माण होत असतात. मापनामध्ये या चुका निर्माण होतात, ठीक आहे. पाहूया. All these methods of measurement are wrong and hence should not be followed. आणि या सर्व मेथड्स ज्या आहेत त्या 100% ॲक्युरेट नाही आहेत, त्यामुळे आपण या मेथडचा उपयोग करू शकत नाही. वी कांट फॉलो दीज टाईप्स ऑफ मेजरमेंट्स, ओके. सो वी डोंट हॅव टू यूज दीज टाईप्स ऑफ इन्स्ट्रुमेंट्स ऑल्सो फॉर मेजरमेंट. मेजरमेंट करण्यासाठी अशा पद्धतीच्या कोणत्याही साधनांचा आपण उपयोग करणार नाही आहोत. आपल्याला जर 100% अचूक मापन करायचं असेल तर आपल्याला मात्र काय करावं लागेल, ज्यातून चांगल्या पद्धतीने अचूक 100% अचूक असं मापन करता येईल अशाच मेजरमेंट्ससाठी अशाच इन्स्ट्रुमेंटचा उपयोग करावा लागेल. पाहूयात आपण. The accuracy of measurement depends upon its purpose. आता ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट ही देखील आपल्याला गरजेनुसार आपण ती काय करत असतो, वापरत असतो. कसं पहा, म्हणजे जिथे आपल्याला 100% अचूक मापन करायचं आहे तिथे आपण अचूक अशी यंत्रणा वापरतो मापनासाठी, आणि जिथे 100% अचूक मापन नाही झालं तरी फारसा फरक पडत नाही अशा ठिकाणी आपण साधारण उपकरण वापरतो, ठीक आहे. पण याच्यातून मात्र वजन जे आहे किंवा त्याचं जे मापन आहे ते मात्र व्हायला पाहिजे, जे सर्व ठिकाणी सारखंच होत असतं. असं नाही की इथे कमी झालं, सोलापुरात कमी झालं, मुंबईला जास्त झालं, असं नाही व्हायला पाहिजे, ठीक आहे. हां, तर सर्वच ठिकाणी ते मापन सारखंच व्हायला पाहिजे. पण थोडंसं 99%, 98%, 95% काही प्रमाणात जर फरक पडला तर एवढा मोठा काही नुकसान होणार नाही, ठीक आहे. पण काही ठिकाणी जर 0.1चा जरी फरक पडला, जसं सोनं मोजताना किंवा चांदी मोजताना जर 0.1चा फरक पडला तर किमतीमध्ये खूप मोठा फरक निर्माण होतो. किंवा कमी प्रमाणात जर सोनं मोजलं गेलं तर आपल्याला काय होऊ शकतं, दुकानदाराचं नुकसान होऊ शकतं. जास्त प्रमाणात सोनं मोजलं गेलं तर आपलं नुकसान होऊ शकतं, होय का नाही. म्हणजे आपल्याला पैसे जास्त द्यावे लागतील पण सोनं मात्र आपल्याला कमीच मिळणार. म्हणजे अशा पद्धतीनं ॲक्युरसी जी आहे मापनाची ती देखील कोणत्या कारणासाठी आपण मेजरमेंट करत आहोत त्या कारणावरती डिपेंड असते, समजलं, ते अवलंबून असते. पहा.
Accordingly, an appropriate device is chosen. बघा या ठिकाणी जी काही 3 गोष्टी मोजण्यासाठी, वजन मोजण्यासाठी या मुलीची किंवा आपली जर वजन मोजायची असतील तर आपण अशा पद्धतीच्या वजन काट्याचा उपयोग करतो. फळभाज्या मोजण्यासाठी किंवा फळे मोजण्यासाठी, त्याचं वजन मोजण्यासाठी आपण या तराजूचा उपयोग करतो, ज्याच्यामध्ये दर्शक काटा मध्यभागी दिसत असतो है ना. हां, तर आणि तिसऱ्या गोष्टीसाठी म्हणजे सोनं चांदी मोजण्यासाठी आपण अशा पद्धतीनं डिजिटल मेजरमेंटचा उपयोग करतो की जे आपल्याला 1 ग्रॅमपेक्षाही कमी वजन मोजून देऊ शकतं, हो की नाही. आता इथे पहिल्या चित्रात जे काही वजन काटा दाखवलेला आहे त्याच्यामध्ये आपण किती तर साधारणपणे अर्धा किलोपर्यंत कमी एवढं वजन मोजू शकतो, हो की नाही. आणि या मधल्या चित्रामध्ये आपण काय करू शकतो तर आपण अगदी 50 ग्रॅमपर्यंतचं वजन इथे मोजू शकतो, 50 ग्रॅमपर्यंत कमीत कमी, हो की नाही. आणि या तिसऱ्या चित्रातली जी काही आकृती आहे, जे काही वजन काटा आहे त्याच्यामध्ये आपण मात्र अगदी 1 ग्रॅमपेक्षाही कमी म्हणजे मिलीग्रॅममध्ये देखील आपण वजन मोजू शकतो. म्हणजे आपण जे काही इन्स्ट्रुमेंट्स वापरत आहोत ते देखील आपल्याला ज्या पद्धतीचं वजन करायचं आहे त्या पद्धतीसाठी म्हणजे त्या कारणासाठी आपण ते वापरत असतो, है ना. हां, म्हणजे अशा पद्धतीनं ॲक्युरसी जर जिथे आपल्याला जास्त आवश्यक आहे तिथं अत्यंत प्रगत असे आपण इन्स्ट्रुमेंट्स वापरलेले आहेत. आणि जिथे ॲक्युरसी कमी जास्त झाली तरी काही फरक पडत नाही, अशा ठिकाणी आपण साधारण इन्स्ट्रुमेंट वापरतो. पण ती पण आता आपण जी काही आधुनिक यंत्रणा आहे त्याचा उपयोग करतोय की त्याच्यातून देखील आपल्याला अचूक असं मापन करता येऊ शकतं, ठीक आहे. Substances that are precious, of great importance and used in very small quantities have to be measured meticulously and accurately. सांगितलं बघा त्यांनी, सबस्टन्सेस दॅट आर प्रिशियस म्हणजे अत्यंत मौल्यवान आहेत, ठीक आहे. अँड ग्रेट इम्पॉर्टन्स आणि त्याचं खूप महत्त्व आहे आपल्यासाठी. अँड यूज्ड इन व्हेरी स्मॉल क्वांटिटीज आणि ते आपण खूप 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 कमी प्रमाणात वापरत असतो किंवा तेवढं कमी प्रमाण जरी घेतलं तरी ते आपल्यासाठी पुष्कळ असतं, ठीक आहे. तर अशी जी काही पदार्थ आहेत, जे काही वस्तू आहेत, हॅव टू बी मेजर्ड मेटिक्युलसली, अत्यंत काटकसरीने म्हणा किंवा अत्यंत कमी प्रमाणात आपल्याला अँड ॲक्युरेटली, आणि ती कशी पाहिजे आपल्याला अचूकपणे ती मोजली गेलेली पाहिजेत. तर या ठिकाणी 2 त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत आपल्याला, गोल्ड अँड सिल्वर आणि केमिकल्स. तर गोल्ड आणि सिल्वर हे आपल्याला मौल्यवान आहेतच, त्याचं महत्त्व भरपूर आहेच आपल्याला माहीत आहे. आणि आपण ते खूप कमी प्रमाणामध्ये विकत घेत असतो, है ना. आपल्याला खूप कमी प्रमाणात ते लागतं. म्हणजे काय, आपण घरामध्ये जेव्हा एखादी वस्तू सोन्याची किंवा चांदीची विकत आणतो ते काही किलोने आणत नाही आपण, होय का नाही. ते अगदी ग्रॅममध्ये आणत असतो, होय का नाही. कधी 5 ग्रॅम, कधी 10 ग्रॅम, होय ना. या पद्धतीने ती आणत असतो, अत्यंत कमी आणत असतो ती वस्तू. तर अशा पद्धतीने त्यात का तर ती खूप महाग आहे आणि ती कमी प्रमाणात आणली तरी चालू शकते या उद्देशानं. आणि तिचं महत्त्व पण तेवढंच आहे, होय ना. कारण ती खूप महाग आहे आणि दिसायला ते अत्यंत सुबक रेखीव आखीव असल्यामुळे आपण ती वापरत असतो आणि मग ती मौल्यवान आहे त्यामुळे, होय की नाही. तर अशा पद्धतीनं या वस्तूंचं मोजमाप करताना, मेजरमेंट करताना आपल्याला खूप मेटॅक्युलसली म्हणजे अत्यंत काटकसरीने किंवा काळजीपूर्वक आपण त्यांचं वजन केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे केमिकल्स ही गोष्ट देखील खूप महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. कारण त्याचा सरळ परिणाम हा जीवनावर होत असतो. मग ते आपलं जीवन असेल किंवा वनस्पतींचं जीवन असेल किंवा प्राणी जीवन असेल, कोणत्याही प्रकारच्या लिव्हिंग थिंगवर याचा सरळ परिणाम होत असतो, ठीक आहे. आणि केमिकल्स अशी गोष्ट आहे की जर ती जास्त प्रमाणामध्ये घेतली गेली, आपल्याकडून घेतली गेली किंवा तयार करणाऱ्या व्यक्तीकडून ती वापरली गेली तर त्याचा वाईट परिणाम पुढील सर्व गोष्टींवर होत असतो. म्हणजे कारखान्यामध्ये, प्रयोगशाळेत तयार करत असतानाच समजा रसायनांचा अतिवापर करून त्यांनी औषधं आणि गोळ्या बनवल्या असतील आणि त्या औषधं आणि गोळ्या जर आपण गृहीत धरल्या की हे चांगल्याच आहेत आणि योग्य आहेत आणि आपण त्या घेतल्या तर त्याचा साईड इफेक्ट आपल्याला होऊ शकतो, होय ना. किंवा तुम्ही असं पाहिलं असेल की डॉक्टरने सांगितलं असेल की सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 1-1 चमचा औषध घ्यायचं आहे, ठीक आहे. आणि आपणच मनाने असं गृहीत धरलं की बाबा नाही, काय हरकत नाही, आपण 2-2 चमचे घेऊयात ना, लवकर बरं वाटेल आपल्याला. आणि असं केल्यामुळे काय होईल, मग त्या औषधामध्ये जे केमिकल्स असतात त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो, होय ना. म्हणजे इथे देखील आपण औषध घेताना ते मोजून घेत असतो. 1 चमचा हे प्रमाण आहे मोजण्याचं, ठीक आहे. ते साधारणपणे 5 ते 10 ml असू शकतं, ठीक आहे. 5 mlचा म्हणजे छोटा चमचा, 10 mlचा म्हणजे मोठा चमचा, अशा पद्धतीने ते असू शकेल. तर हे मोजून देखील आपण जर औषध योग्य प्रमाणात घेतलं नाही, म्हणजे डॉक्टरने सांगितलं 1 चमचा आणि आपण घेतो 2 चमचा, मग याचा काय परिणाम होईल. तर मापन तर आपण चुकीचं करतोच आहोत आणि त्याचबरोबर आपण त्याचे साईड इफेक्ट्स पण भोगणार आहोत, आलं लक्षात. त्यामुळे लक्षात ठेवा की काही ठिकाणी हे मापन अचूकच व्हायला हवं किंवा त्याच पद्धतीने ते मोजलं गेलं पाहिजे आणि तेवढंच मोजलं गेलं पाहिजे
नाहीतर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. येते लक्षात. त्यामुळं ह्या मापनाचा जो काही मापनाचं जे महत्त्व आहे ते लक्षात घ्या तुम्ही, की कधी कधी मापन खूप अचूक का करणं गरजेचं आहे. ठीक आहे, कारण काही पदार्थ कसे असतात तर ते अत्यंत प्रिशियस असतात. ठीक आहे, आणि त्यांचं अत्यंत महत्त्व असतं, ते लक्षात घेणं गरजेचं आहे. दे आर व्हेरी इम्पॉर्टंट अँड दे आर व्हेरी स्मॉल क्वांटिटीज, आणि ते खूप कमी प्रमाणात आपल्याला लागत असतात. ठीक आहे, तर हे या गोष्टींची दक्षता घेऊन किंवा ह्या गोष्टी लक्षात घेऊन आपण काय करायला पाहिजे, जे काही मापन आपण करणार आहोत ते अचूक होण्यासाठी मेटॅक्युलसली आणि ॲक्युरेटली ते करणं गरजेचं आहे, किंवा व्यवस्थित त्याचे परिणाम येण्यासाठी आपण ते काय केले पाहिजेत, मेटिक्युलसली म्हणजे अत्यंत काटकसरीने, अचूकतेने, ॲक्युरेटली अचूकतेने करणं गरजेचं आहे. Advancements in science and technology have discovered many devices that measure very small magnitudes of quantities like distance, mass, time and temperature. आता जे काही नवीन तंत्रज्ञान निर्माण झालेलं आहे, आधुनिक तंत्रज्ञान आपण ज्याला म्हणतो, तर त्याने काय केलेलं आहे, तर अत्यंत सुधारणात्मक अशा पद्धतीची दर्जेदार अशी काही डिव्हायसेस म्हणजेच उपकरणं, साधनं बनवलेली आहेत. ठीक आहे, डिव्हायसेस म्हणजे साधन किंवा उपकरण, आणि इन्स्ट्रुमेंट म्हणजे पण साधन किंवा उपकरण, लक्षात ठेवा. तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या साहाय्यानं जे काही ॲडव्हान्समेंट्स आलेले आहेत, म्हणजे सुधारणा आलेल्या आहेत. ठीक आहे, आणि त्या शोधल्या गेलेल्या आहेत, त्यांचा उपयोग करून नवीन नवीन उपकरणं शोधली गेलेली आहेत. आणि कशासाठी, तर टू मेजर व्हेरी स्मॉल मॅग्निट्यूड. आता मॅग्निट्यूड म्हणजे तुम्हाला कळलं असेल की किलोग्रॅम असेल किंवा मीटर असेल, सेंटीमीटर असेल, होय ना, हे मॅग्निट्यूड्स आहेत सगळे, हो की नाही. तर हे मोजण्यासाठी, ठीक आहे, तर जे काही मॅग्निट्यूड्स आहेत त्या क्वांटिटीची, म्हणजे मास, डिस्टन्स, मास आणि लेंथ असेल, तर ही जी क्वांटिटीज आहेत या क्वांटिटीचे मॅग्निट्यूड मोजण्यासाठी तर त्याचा उपयोग आपल्याला या मेजरमेंटसाठी होऊ शकतो, अचूक मापन करताना होऊ शकतो. आणि कोणकोणत्या प्रकारचे आहेत बघा या ठिकाणी, तर डिस्टन्स आहे म्हणजे अंतर मोजायचं असेल तर, त्यानंतर मास आहे म्हणजे वस्तुमान मोजायचं असेल तर, टाईम म्हणजे काय वेळ मोजायचं असेल तर, ठीक आहे, आणि टेम्परेचर म्हणजे काय तापमान मोजायचं असेल तर. या आकृत्यामध्ये तुम्ही दाखवलेलं आहे पहा, की बऱ्याच वेळा तुम्ही रोडची कामं चालू असताना अशा पद्धतीचं एखादे युनिट लोक हँडल करताना तुम्ही पाहिलं असेल, ते काय करतात, तर ते काय अंतर मोजतात त्या मशीनमधनं, की ठराविक त्यांचा जो पोल त्यांनी रेड कलरचा उभा केलेला असतो, एक व्यक्ती घेऊन उभारलेली असते, आणि ते काय करतात, अशा दुसऱ्या मोठ्या दुर्बिणीच्या आकाराच्या वस्तूमधून, साधनामधून ते पोलचं डिस्टन्स किती आहे आणि किती असायला हवं ते मार्किंग करून घेतात, आणि त्यानुसार काय करतात, तर रोड किती लांबपर्यंत बनवायचा आहे, किती रुंद बनवायचा आहे, होय ना. तर अशा पद्धतीचे मेजरमेंट्स ते घेत असतात, किंवा एक लेवल काढत असतात की किती उंची रोडची ठेवायची आहे, उतार किती आहे, तो किती कमी करायचा आहे, किती वाढवायचा आहे वगैरे. या गोष्टींचा अभ्यास म्हणजे अशा आधुनिक उपकरणातून लवकर करता येतो. नाहीतर मग मॅन्युअली करायचं असेल तर खूप माणसं लागतात आणि वेळ खूप जातो, होय ना. म्हणजे मशीनचा उपयोगच असा आहे की तुमचा वेळ वाचायला हवा, तुमचे श्रम वाचायला हवे, होय ना. म्हणून अशा पद्धतीच्या नवीन उपकरणांचा शोध आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाने लावलेला आहे. हे डिजिटल वजन करण्याचं तुम्हाला यंत्र माहीत असेल तर याच्यातून आपण मिलीग्रॅमपर्यंत वजन करू शकतो, होय ना. म्हणजे अचूक मॅग्निट्यूड आपल्याला याच्यातून मिळू शकतो. त्यानंतर मोठ्या मोठ्या ऑलिम्पिक रेसेस असतात तर तिथे वेळ फार महत्त्वाची असते. म्हणजे सेकंदापेक्षाही कमी, म्हणजे सेकंदाचा 100वा भाग किंवा 1000वा भाग जरी मोजता आला तरी त्यांना ते कमी पडतं, लक्षात ठेवा. म्हणजे मोठे मोठे खेळ जे आहेत त्या जे रनिंग असेल ऑलिम्पिकमध्ये, होय ना, तर त्याच्यामध्ये अत्यंत अचूक मापन होणं गरजेचं आहे. कारण कितीतरी मिली सेकंदाने नंबर हा पहिला दुसरा येत असतो, लक्षात ठेवा. म्हणजे मिली सेकंदाच्या फरकाने, फार कमी फरकाने येत होतो, आणि मग आपण मॅन्युअली ते मोजू शकत नाही. म्हणून अशा पद्धतीने मशीनच्या सहाय्याने ते मोजलं जातं. ठीक आहे, म्हणजे जे धावत असतात त्यांच्या ट्रॅकच्या बाजूने दुसरा एक ट्रॅकर लावलेला असतो, जो एक दुर्बीण असते किंवा एक कॅमेरा असतो, आणि तो देखील त्यांच्यासोबत धावत असतो, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे काय होतं की त्याच्यातून अचूक असं मापन त्यांना करता येते की कोणता धावक हा प्रथम त्याने लाईन क्रॉस केलेली आहे आणि किती वेळात त्याने लाईन क्रॉस केलेली आहे, हे सगळं ती यंत्रणा मोजत असते. म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण खूप प्रगती जी आहे ती मापनामध्ये केलेली आहे, मोजण्यामध्ये, मेजरमेंटमध्ये केलेली आहे. आणि ताप मोजण्यासाठी देखील अशा पद्धतीचं थर्मामीटर आपण वापरत असतो, है ना. म्हणजे डिस्टन्स, त्यानंतर मास, टाईम आणि टेम्परेचर या गोष्टी मोजण्यासाठी, ठीक आहे. तर आपण हे सर्व काय आहेत, डिस्टन्स, मास, टाईम आणि टेम्परेचर, हे सगळे काय आहेत,
तर हे क्वांटिटीज आहेत हो ना, आणि यांचे जे युनिट्स आहेत म्हणजे ते आता डिस्टन्स असेल तर मीटर असेल तर सेंटीमीटर आहे हो की नाही, मिलीमीटर आहे. तर अशा पद्धतीने ते कमी 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 करत आपण किती कमी मोजू शकतो याच्याकडे आपण लक्ष देत आहोत. मास म्हणजे वजन किंवा वस्तुमान, मास म्हणजे वस्तुमान मोजण्यासाठी देखील आपण किलोग्रॅमपासून ग्रॅम, ग्रॅमपासून मिलीग्रॅम होय का नाही, अशा पद्धतीने कमीत कमी वजन कसं मोजता येईल आपल्याला तशी उपकरणं बनवली जात आहेत. येते लक्षात. तर तंत्रज्ञानाचा उपयोग करून, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून अशा पद्धतीची अनेक उपकरणं शोधण्यात आलेली आहेत. For example, devices to measure distances and time in connection with very important sport competitions like Olympics, also devices for measuring body temperature, for weighing mass of gold and silver with highest precision are nowadays available. सांगितलं तुम्हाला, हीच माहिती त्यांनी रिपीट केलेली की या पद्धतीने या सर्व डिव्हायसेसचा उपयोग सध्याच्या काळामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केला जातो आहे. ठीक आहे. अचूक टाईम मोजण्यासाठी, ॲक्युरेट टाईम मेजर करण्यासाठी ऑलिम्पिकसारख्या ठिकाणी त्याची गरज भासते. ताप आल्यानंतर अचूक तापमान मोजण्यासाठी थर्मामीटरची आपल्याला गरज भासते. आणि सोनं चांदी मोजण्यासाठी देखील आपल्याला डिजिटल वेट्सची आपल्याला मेजरमेंट करण्याची गरज भासते. ठीक आहे विद्यार्थिनींनो, आज आपण इथेच थांबणार आहोत. उद्याच्या भागामध्ये आपण मेजर कॉजेस ऑफ एरर्स इन मेजरमेंट, म्हणजे मापनामध्ये काही चुका होऊ शकतात, त्या कशा होऊ शकतात, म्हणजे इन्स्ट्रुमेंटमध्ये चूक असेल तर मेजरमेंटमध्ये चुका होऊ शकतात, किंवा मानवी हस्तक्षेपामुळे म्हणजे आपण जर चुकीच्या पद्धतीने मोजमाप केलं तर मग मापन चुकीचं येऊ शकतं. तर अशा पद्धतीने कोणकोणत्या चुका होऊ शकतात त्याचा अभ्यास आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. ठीक आहे. तर आज आपण इथे थांबूयात. ओके, बाय.